नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। मुंबई पूर्व उपनगरामध्ये असलेल्या घाटकोपरमध्ये 120 फूट उंच होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 70 पेक्षा जास्त जण यामध्ये जखमी झाले आणि 15,000 चौरस फुटाचं होर्डिंग सोमवारी संध्याकाळी पेट्रोल पंपावर कोसळलं। वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडली। होर्डिंग कोसळल्यानंतर मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची त्यांनी घोषणा देखील केली। संबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यानंतर मंगळवारी या जाहिरात फलकाबाबत कारवाईला सुरुवात झाली आणि अनेक घडामोडी पुढे आल्या। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूममध्ये ही घटना घडल्यामुळे यावरून आता राजकारणाला देखील सुरुवात झालेली आहे। याच संपूर्ण प्रकरणाचा आढावा आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत। दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यानंतर अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिराती आणि जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचं आणि चौकशी करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। दोघांनी या संदर्भात काय चौकशीचे आश्वासन दिले पाहूयात। त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि यानंतर जे होर्डिंग आहे, ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचे स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन, विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत। अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते, पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे। त्या टीम्स देखील बीएमसी लगेच डेप्यूट करते। उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल। घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये असणारे होर्डिंग कोसळून 14 जणांचा हा मृत्यू झाला होता। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ही घटना घडल्याने यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे। या प्रकरणी मंगळवारी भाजपाचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश भिडे याचा एक फोटो ट्विट केला। हा फोटो ट्विट करत कदम यांनी या दुर्घटनेसाठी एक प्रकारे उद्धव यांना जबाबदार धरले। दरम्यान खासदार किरीट सोमय्या यांनी सुद्धा पालिकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला आणि या मुद्द्यावरून उद्धव यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव सरकारवरच निशाणा साधला। दरम्यान ज्या वेळेला हे जाहिरात फलक लावण्याची परवानगी देण्यात आलेली होती त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उद्धव यांचं सरकार होतं। त्यामुळे किरीट सोमय्या यांनी पालिकेचा भ्रष्टाचार आणि तत्कालीन उद्धव सरकारवरच ताशेरे ओढले आहेत। पाहुयात किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले आहेत। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींनी आदेश दिल्यानंतर पंतनगर घाटकोपर पूर्व पोलीस स्टेशनने गुन्हा नोंदवला। आयपीसी सेक्शन 304 सदोष मनुष्यवध। भावेश भिंडे आपल्या परिवाराला घेऊन काल संध्याकाळी पळून गेला आहे। मी मुंबई पोलिसांना आग्रह केला आहे की भावेश भिंडेला भगेडू घोषित करावं, बेकायदेशीर होर्डिंग ताबडतोब काढण्यात यावे। हे जे प्रकरण झाले आहे त्यात मुंबई महापालिका, महाराष्ट्र पोलीस दलातील रेल्वे पोलिसाचे जे अधिकारी त्यांनी इथे पेट्रोल पंप टाकायला, मग ते पेट्रोल पंपची मालकी जमिनीची राज्य सरकारकडून एका प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्टला आणि त्याच्यावर एक बेनामी पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला
या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हायला हवी. दरम्यान याबाबत भाजपाचे आमदार राम कदम यांनी उद्धव आणि भावेश भिंडे याचा एक फोटो ट्विट केला. 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. उद्धव यांच्या घरामध्ये हा भावेश भिंडे दिसतोय. हे मनाला चीड आणणारी बाब आहे आणि मनाला चीड आणणारं हे चित्र आहे. त्या अनधिकृत जाहिरात फलकाचा कोणाला संरक्षण असल्याचा जाब देखील इथं भाजपाच्या वतीनं विचारण्यात आलेला आहे. दरम्यान हा फोटो ट्विट करत राम कदम यांनी उद्धव यांच्यावर आरोप केलेले आहेत. कारण या फोटोमध्ये जो आरोपी आहे भावेश भिंडे हा उद्धव यांच्यासोबत दिसतोय. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून उत्तर दिलेलं आहे. पाहूयात दोघांनी काय शब्दबाण चालवले. राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही. कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटाची खिचडी तुम्ही खाल्ली, त्यात तुम्ही पैसे कमवले. तडफडून मेलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले. आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे? याहून दुसरी मोठी शोकांतिका असूच शकत नाही. या घटनेला उबाटा देखील तेवढाच जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल, यात काय चुकीचं आहे? त्याबरोबर एखादा फोटो असला म्हणून तो गुन्हेगार असतो. मग आम्ही तर कोणाकोणाचे फोटो तुमच्यावर दिले? तुमच्या तर मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊचे लोक येऊन गेलेले. मग आम्ही काय म्हटलं का? तुमच्याबरोबर संबंध येत असतात लोक, राजकीय लोकांना भेटत असतात म्हणून काय त्यांच्याशी संबंध असणं वाटतं याला राजकारण आहे. मी या राजकारणात जात नाही. परंतु जे मृत्यू झाले याला जबाबदार अधिकारी जे कोणी असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्याचा हा फलक आहे त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. असेल तो उद्धवजी बरोबर त्याचा फोटो, काय फरक नाही पडत, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दरम्यान या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आता भिंडे याचा शिवभाटाशी संबंध असल्याचा भाजपाने आरोप केलाय. तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी भिंडे याचा साथीदार कोण असा सवाल उपस्थित केलाय आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय. तर संजय राऊतांनी यासाठी सरकारला दोषी ठरवलाय. पाहूयात. मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं आम्ही ऐकतो. आता हा भावेश भिंडे नेमकं कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का? ह्याचेही उत्तर थोडा संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं. 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना. मी जे म्हणतोय ह्यावर बोला 800 कोटीच्या भ्रष्टाचारावर, यांना कोणी परवानगी दिली? होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे. त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार आहे. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर सध्या जे राजकारण पेटलेलं आहे त्या राजकारणामध्ये भावेश भिंडे हे नाव आता सध्या जास्त चर्चेत असलेलं नाव आहे. कारण पेट्रोल पंपाच्या शेजारी जाहिरात फलक लावणाऱ्या भावेश भिंडे विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या जाहिरात फलकाचा मालक भावेश भिंडे सध्या फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे. हा भावेश भिंडे नेमका आहे तरी कोण तेही आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा तो मालक आहे. या कंपनीनेच घाटकोपर येथे दुर्घटनाग्रस्त फलक लावले होते. भावेश भिंडे हा मुलुंड येथे राहतो. भावेश भिंडेचे वडील रिक्षा चालक होते. जाहिरात संस्थेत त्याने आधी काम केले. वडिलांच्या निधनानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
भिंडेने 1993 मध्ये जाहिरात फलकाचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याने आपला व्यवसाय वाढवला. व्यवसायात घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा भावेशवर करण्यात आला. मुलुंडमधून 2009 मध्ये आमदारकीसाठी त्याने निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्याने अपक्ष म्हणून लढवली होती आणि पराभव झाला. सोमवारी ही घटना घडली आणि त्यानंतर मंगळवारी याबाबत तपास सुरू झाला. त्यानंतर या प्रकरणामध्ये काय काय गोष्टी घडत गेलेल्या आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सोमवारी ही दुर्घटना इथे घडली. मुंबईमध्ये दुपारच्या सुमारामध्ये वादळी वारे वाहू लागले होते. त्यामुळे ते भलं मोठं जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळलं. यामध्ये जवळपास 100हून अधिक जण अडकली होती. त्यानंतर 70 पेक्षा जास्त जण इथं जखमी झाल्याची बाब समोर आलेली आहे. 14 जणांनी आपले इथं प्राण गमावले. दरम्यान ही जी दुर्घटना घडली, सोमवारी ही दुर्घटना घडली, त्यानंतर मंगळवारी या संदर्भात पालिकेकडून सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा या संदर्भात कारवाई केलेली आहे. काय घडामोडी सोमवार ते मंगळवार दरम्यान घडल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. घाटकोपर दुर्घटना प्रकरण आपण पाहतोय. घाटकोपर दुर्घटनेमध्ये 14 ठार झाले, 88 जखमी आहेत. अनधिकृत जाहिरात फलक इगो मीडियाचा असल्याची बाब समोर आली. इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे याचं नाव इथं समोर आलं. दरम्यान जे हे जाहिरात फलक लावण्यात आलेलं होतं हे अनधिकृत होतं. या अनधिकृत जाहिरात फलकाला परवानगी कुणाची होती तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. रेल्वे पोलिसांकडून 2021 मध्ये परवानगी देण्यात आली. तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी याला परवानगी दिली होती. जाहिरात फलकाच्या आकाराबाबत मात्र संभ्रम होता. पालिकेकडून फलक काढण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या. कार्यवाहीपूर्वीच फलक कोसळला असं रेल्वे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान अशाच प्रकारचे अनेक फलक इथं आहेत आणि त्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे, कारण ते अनधिकृत असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. काय म्हणाले पाहूयात. या भावेश भिंडेचे आज मुंबईत अशाच पद्धतीचे 12हून अधिक ठिकाणी मोठे डेंजरस होर्डिंग लागलेले आहेत. रेल्वे प्रिमायसिस मध्ये 179 होर्डिंग आणि महापालिकेच्या प्रिमायसिस मध्ये 200 होर्डिंग. त्यात ताबडतोब इन्स्पेक्टर करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी केली आहे. तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर होर्डिंग लागतात. तक्रारी होतात, पण महापालिका असून देत किंवा संबंधित लोहमार्ग पोलीस त्यांनी कुठली कारवाई केली नाही. ही होर्डिंग 40x40च्या ऐवजी 120x120 होती. खरं म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये 40x40चीच होर्डिंग लावण्याची परवानगी असताना इथे 120x120ची होर्डिंग लावण्यात आली. आणि या संपूर्ण जागा ही लोहमार्ग पोलीस म्हणजे राज्य सरकारची होती. आणि मध्यंतरी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये केस झाली होती तेव्हा जेव्हा रेल्वेने ती केस जिंकली तेव्हा महापालिकेने रेल्वे प्रिमायसेस असून देत किंवा दुसरी कुठल्याही एजन्सीच्या प्रिमायसेसमध्ये लक्ष देणं बंद केलं. आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की मुंबईमध्ये महापालिका, रेल्वे, BPTT, MMRD या सर्व होर्डिंगचे ऑडिट ताबडतोब करण्यात यावं, जेणेकरून पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना दुसऱ्या ठिकाणी घडणार नाही. या जाहिरात फलकाला इथे फलक लावण्यासाठी पालिकेची परवानगी नव्हती असं स्पष्टीकरण पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेलं आहे. पाहूयात काय म्हणाले.
हे जे काही होर्डिंग होतं याला महापालिकेचा कुठलाही परवाना नव्हता आणि गेल्या 2 वर्षापासून महापालिका सातत्याने हा परवाना घेण्यासाठी पत्रव्यवहार करत होतं। आपल्याला कल्पना आहे की अशी एक तक्रार आली होती की हे होर्डिंग दिसावेत म्हणून काही तथाकथित झाडांची कत्तल देखील करण्यात आलेली होती, तर तो देखील गुन्हा आम्ही नोंदवलेला होता, तर त्याला परवाना नव्हता, ही मात्र वस्तुस्थिती आहे। या घटनेनंतर आता मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली आहे। पालिकेकडून घटनास्थळावर लावण्यात आलेले उर्वरित 3 अनधिकृत फलक ते आता काढण्यात येणार आहे, कारण त्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात आलेली आहे। पालिकेकडून काय कारवाई करण्यात येत आहे त्याचाही तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पालिकेकडून मुंबईतील अनधिकृत फलकांविरोधात कारवाई सुरू झाली। घटनास्थळावरील उर्वरित 3ही अनधिकृत फलक काढण्यात आले। मुंबईमध्ये एकूण 1025 अनधिकृत जाहिरात फलक आहेत। पालिका या सगळ्या फलक मालकांना नोटीस पाठवणार आहे। सर्वेक्षण करून 10 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 179 जाहिरात फलक रेल्वेच्या हद्दीत आहेत। रेल्वे हद्दीतील फलक मालकांना देखील नोटीस पाठवली जाणार आहे। तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर होर्डिंग लागतात। तक्रारी होतात पण महापालिका असून देत किंवा संबंधित लोहमार्ग पोलीस त्यांनी कुठली कारवाई केली नाही। ही होर्डिंग 40x40च्या ऐवजी 120x120 होती। खरं म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये 40x40चीच होर्डिंग लावण्याची परवानगी असताना इथे 120x120ची होर्डिंग लावण्यात आली आणि या संपूर्ण जागा ही लोहमार्ग पोलीस म्हणजे राज्य सरकारची होती। आणि मध्यंतरी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये केस झाली होती तेव्हा जेव्हा रेल्वेने ती केस जिंकली तेव्हा महापालिकेने रेल्वे प्रिमायसेस असून देत किंवा दुसरी कुठल्याही एजन्सीच्या प्रिमायसेसमध्ये लक्ष देणं बंद केलं। आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की मुंबईमध्ये महापालिका, रेल्वे, BPTT, MMRD या सर्व होर्डिंगचे ऑडिट ताबडतोब करण्यात यावं, जेणेकरून पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना दुसऱ्या ठिकाणी घडणार नाही। दरम्यान जे जाहिरात फलक कोसळलं ते अनधिकृत होतं हे बाब आता स्पष्ट झालेली आहे। त्यामुळे आता जाहिरात फलक लावण्याची नियमावली असते, ती नियमावली काय तेही आपण जाणून घेऊयात। फलकासाठी जागा निश्चितीनंतर मनपाची परवानगी घेणं आवश्यक असते। फलकाच्या आकार आणि उभारणीची माहिती ही पालिकेला द्यावी लागते। त्यानंतर सर्व माहिती मिळाल्यानंतर आणि सर्व माहिती दिल्यानंतर फलक उभारणीसाठी परवानगी दिली जाते। फलकासाठी मनपा आणि संबंधित विभागाला ठराविक रक्कम सुद्धा द्यावी लागते। ठराविक कालावधीसाठी फलक लावले जातात। मुंबईमध्ये मोठ्या फलकांसाठी 1 ते 15 लाख भाडं आकारलं जाते। घाटकोपरच्या फलकासाठी 5 लाख इतकं भाडं होतं। काल जो व्हीआयपीचा ताफा गेला आणि त्यामुळे ऑपरेशनला लेट झाला, मी हे फार दुःखद घटना आहे, मी कोणावर आरोप नाही, पण त्या लेट झाल्यामुळे किमान 4 ते 5 लोकांना आपला जीव गमवावा लागला। यामध्ये मृत्यूमध्ये भर जी पडली असेल तर ती व्हीआयपी मुव्हमेंटच्या नंतर मुव्हमेंटमुळे त्याच वेळेस घडल्यामुळे झालं। कारण तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं की तिकडे कुठल्याही गाडीला मुव्हमेंट नव्हती, सगळे रस्ते जाम झाले होते व्हीआयपीच्या तिकडे गेल्यामुळे। जाहिरात फलकासह पेट्रोल पंपही अनधिकृत असून घाटकोपरच्या दुर्घटनेमधील दोषींना अटक करा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। पाहूयात या संदर्भात सुटलेले शब्दबाण। किंवा तो वेलफेअर हा विषय नाहीये, पूर्णतः पेट्रोल अख्खा कमर्शियल करून घेतलेला आहे आणि ते पैसे वेलफेअरसाठी जात आहेत। गृह खात्याने याची उत्तरं देणं अत्यंत गरजेचं आहे की तो खरंच वेलफेअरसाठी जात आहेत की नाही जात आहेत। आम्हाला वाटतं की तो पूर्ण प्रायव्हेटायझेशन म्हणून त्याच पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि म्हणून पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे आणि याच्यावर आता आंदोलन होणं अत्यंत गरजेचं आहे। मनसे स्वस्त बसणार नाही एवढंच सांगायचं। नक्की कारवाई होणार। ते हत्या आहे, ते फक्त ऍक्सिडेंट नाही आहे, ते हत्या आहे, ते गैरकानूनी होता, त्याने नोटीस पण बजावला होता, कसा परमिशन दिली, त्या परमिशन पूर्वी ते स्ट्रक्चरल ऑडिट सिस्टम काय घेतला होता का, इतका मोठा होर्डिंग उभा केल्याने त्या एक तासचे पत्ता म्हणून ते कॉलेप्स झाला आणि मृत्युमुखी पडले लोक, घायल, अतिशय भयावह घटना आहे। आणि महानगरपालिकाने आपली नोटीस पण दिला होता, तरी पण त्याने ते काढला नाही। आता ते योग्य कार्यवाही त्यांच्याबरोबर केली जाईल।
याच मुद्द्यावरून सध्या आता सरकारमध्ये असणारे छगन भुजबळ हे मात्र उद्धव यांची बाजू घेताना दिसले। राज्यामध्ये आमचं सरकार आहे, मुंबई महानगरपालिका ही प्रशासकाच्या ताब्यात आहे, मग या सगळ्यामध्ये उद्धव यांचा काय संबंध, असा उलटा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरेचा काय संबंध ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात, पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात। माझ्याकडे तर कोणी पण येते फोटो काढतो, मी नाही म्हणू शकत नाही। आता कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही। आणि मग अशी लोक असले सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये, आणि तो कुणाचाही असेल, किती मोठा असेल तरी त्याला सजा शिक्षा झाली पाहिजे। ही जी दुर्घटना घडली यामध्ये 14 जणांनी आपला प्राण गमावलेला आहे आणि काही जखमी सुद्धा झालेले आहेत। त्यांचा आकडा जवळपास 80च्या वर आहे। त्यामुळे जर आपण ही दुर्घटना बाजूला ठेवून या दुर्घटनेतलं राजकारण बाजूला ठेवलं तर यामध्ये जे दुर्घटनाग्रस्त लोक आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या भावना सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात। कारण या दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी, तेही आपण पाहूयात। काल घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळल्यानंतर त्याच अपघातामध्ये काही जे अपघातग्रस्त आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण सध्या राजवाडी रुग्णालयामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी अपघातग्रस्तांचे काही नातेवाईक बंधूकडून जाणून घेऊ। काय सांगाल सर, काल अपघात झाला आणि आपल्याला कशा प्रकारे कळा? मेरे चाचा का मैं कुर्ला टर्मिनस पे किसी रिलेटिव को गांव छोड़ने के लिए गया था, तो मुझे वो बारिश 4 बजे के आसपास चालू हुआ, तो मुझे पता चला। तो मुझे चाचा का फोन आया, अरे तुम्हारे पापा का एक्सीडेंट हुआ है। बोला कैसे हुआ है, कहाँ हुआ है, मुझे तो पता नहीं। तो इनका फोन कट किया तो मेरे पापा के जो दोस्त थे उनका फोन आया, अरे घाटकोपर में जो रमाबाई के पास नया पेट्रोल पंप बना था वो गिर गया है, उसमें उनकी गाड़ी दब गई, वो भी दब गए हैं। तो मुझे पता चला, तो बोले हम लोग एम्बुलेंस से घाटकोपर राजावाड़ी हॉस्पिटल में जा रहे हैं, आप वहाँ आइए। तो उनको निकालने में करीब 1 घंटे का समय लगा। अभी तो उनकी हालत ठीक नहीं है, पूरी तरह से थोड़ा आराम है। अभी डॉक्टर का ट्रीटमेंट चालू है। उनको सीने में मार लगा है और गर्दन का ये मटका है, ये इसमें 3-4 जगह फ्रैक्चर आया हुआ है। हाँ, मुख्यमंत्री सर ने हम मदद के लिए बोला है कि जो मर गए हैं उनके लिए 5 लाख, जो थोड़ा घायल है उनके 50,000, और जो ज्यादा तो उसमें थोड़ा ज्यादा है उनको 75,000 का मदद का ये बोला है। वीडियो जर्नलिस्ट मनोज दळकर, अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज। सोमवारी 13 मे 2024 दुपारी झालेल्या या अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला। घाटकोपर इथं वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर हे महाकाय जाहिरात फलक कोसळला। या अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि 80च्या वर जण जखमी आहेत। याच अपघाताचा धसका आता पुणे पालिकेने देखील घेतलेला आहे। पुण्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये म्हणून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे। पुणे शहरामध्ये एकूण 1500 अनधिकृत होल्डिंग्स आहेत ज्यांच्यावर महापालिकेने कारवाई केली आहे। शहरातील सगळ्या जाहिरात फलकांचं आता ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत। शहरामध्ये एकूण 2500 जाहिरात फलक आहेत। या सगळ्या जाहिरात फलकांची माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। मी असिस्टंट कमिशनर आणि डीएमसीना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या। जे इलिगल त्याच्यामध्ये होर्डिंग्स असतील, साईज वाढवलेली असेल तर त्याच्याकरता ते त्यांचं लायसन्सच कॅन्सल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आत्ता सध्या तरी सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही, मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल। आजच्या जय विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।